आदित्य सर, तुम्ही जे बोललात तेच केलं। बघा, मला काय बी नाही झालं। पारू वाटलंच होतं। काय वाटलं होतं? ए डोंट वरी, पण आपली पारू आहेच तशी रे दादा। म्हणजे बघ, आता जेव्हा तू नसतोस तेव्हा मला तुझी आठवण येते, करेक्ट आहे? आई नसते तेव्हा आईची येते, बाबांची येते। तसंच जर तुला पारूची आठवण आली तर प्रॉब्लेम काय? मला काय वाटतं माहितीये, आपल्याला ना कोणाची तरी आठवण येणं किंवा आपल्याला कोणाचा तरी विचार येणं ह्यात काहीच वाईट नसू शकतं। इट्स नॉर्मल, चिल। हो, पण तसं काही नाहीये। हे बाबा, हे मी ना तुला काही जज वगैरे करत नाही हा, किंवा माझा काही गैरसमजही होत नाही, ओके? तुझं प्रेम आहे पारूवर। असंही म्हणत नाहीये, ओके? तुला खरं सांगू दादा, मलाही पारूची आठवण येते, पण म्हणून ती काय गर्लफ्रेंड आहे माझी? अरे, शी इज जस्ट माय बेस्ट फ्रेंड अँड इट्स क्वाईट नॉर्मल, ओके? बरं, आपल्या दोघांचं जाऊ दे। ते बाबा सांगत होते मला की आपली आई, तिने पारूसाठी ते काय अनुष्ठान ठेवलेलं, फुल डे पूजा। तिचं प्रेम आहे पारूवर। अरे आता आपली पारू ना आहेच तशी, सगळ्यांचं मन जपणारी, सगळ्यांचं सगळं करणारी, आपल्या सगळ्यांची लाडकी पारू। येतो। तुझ्या देवी आईचा तुझा रक्तगट एकच होता ना। तुझ्या देवी आईनेच तुला रक्त देऊन तुझा जीव वाचवलाय। दिवस रात्र तुम्ही इथं थांबला, जागला, काही खाल्लं नाही। आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं। काही पण लॉजिक असतं पारूचं। उचकी लागल्यावर जो कोणी आठवण काढत असेल त्याचं नाव घेतलं की म्हणे उचकी जाते। आदित्य सर, तू प्लीज प्लीज बस। आदित्य सर, तुम्ही इथं केव्हा आलात? मी मगाशीच आलो। तू झोपली होतीस म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं। बरं, तुला माहिती आहे तुला आज डिस्चार्ज मिळणार आहे, म्हणजे तू आज घरी जाणार आहेस। काय? बरं वाटतंय ना तुला? मी बरी आहे आता। मला आधी सांगत, देवी आई बरे आहेत ना? आई बरी आहे, तू काळजी नको करूस। पण पारू, व्रताच्या दिवशी तू जर नसतीस तर आज माझी आई तुला कोणत्या शब्दात थँक्यू म्हणून मला खरंच कळत नाहीये का? आदित्य सर, थँक्यू म्हणायची काय गरज आहे? अहो, हे सगळं झाल्यावर खुद्द देवी आईंनी मला त्यांचं रक्त दिलंय, म्हणजे
म्हणजे आता माझ्या अंगात देवी आईंचं रक्त वाहत आहे. अजून काय पाहिजे मला? उलट मी स्वतःला भाग्यवान समजते. पारू, मला काहीतरी बोलायचं आहे. बोला. मी ऍक्च्युली बरेच दिवस झाले तुला सांगायचं होतं, पण आज बोलू उद्या बोलू असं नंतर करत विसरून गेलो. पण जेव्हा तुला असं हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध बघितलं तेव्हा मला असं वाटलं की मी खूप उशीर नाही ना केला सांगायला. काय झालं आदित्य सर? काय सांगायचंय? पारू, जेव्हा तू बेशुद्ध होतीस मी खरंच खूप घाबरलो होतो ग. मला असं वाटत होतं की पण आता मी तुला सगळं सांगणार आहे. पारू, तुला आई बाबांची 25वी अॅनिव्हर्सरी आठवते? तुझ्या हातून चुकून बाबांचं पेंटिंग जळालं होतं. त्यावेळी मी हात उचलला तुझ्यावर. मला खूप गिल्टी वाटत होतं ग. खूप जास्त गिल्टी वाटत होतं बरेच दिवस. एक त्यावेळी आणि जेव्हा तू घर सोडून गेली आणि त्या गुंडांनी पकडलं तुला. तेव्हा तर तुम्ही मला वाचवलं. ह्याचं काय? आदित्य सर, आणि साखरपुड्यात सुद्धा ना समधी चूक माझीच होती. माझ्या मनात बी नाही काय. पण ना ह्या 2 गोष्टींमध्ये ना फक्त एकच गोष्ट वाईट घडली. काय? आदित्य सर, तेव्हा तुम्ही मला इतक्या जोरात मारलं की माझ्या आईची आठवण तिनं मला दिलेलं कानातलं पडलं. तुम्ही मारलं म्हणून नाही, ते कानातलं पडलं आणि कुठंतरी हरवलं ना म्हणून मी लई रडले. आणि मग एकच कानातलं घेऊन घर सोडलं. मग गुंड माग लागल्या ना, त्या गडबडीत दुसरं बी कानातलं हरवलं. माझ्या आईचं कानातलं माझ्या नशिबातच नव्हतं. माझं नशीबच फुटकं आहे. पारू, तुझं नशीब फुटकं नाहीये. तू खूप नशीबवान आहेस. आणि हेच सांगायचं होतं मला कित्येक दिवसांपासून. तुझ्या आईचे कानातले तुझ्यापासून इतके दिवस दूर होते. सॉरी. आदित्य सर, हो तू तुमच्याकडे होता. थँक्यू. मामा, अरे पारू, कशी आहेस बाळा? बरं वाटतंय ना आता?
वैजू वैजू वैजू, तुला माहित आहे सगळ्यात जास्त ना मला तुझी आठवण आली. किती दिवस बघितलं नाही तुला. खरं तर तू नव्हतीस ना, तर ती चाऱ्याला तोंड सुद्धा नव्हती लावत, नुसती शांत बसून असायची, जशी काय तुझीच वाट बघत बसली. काय गे वैजू, एवढं प्रेम करतं का कधी कोणी? पण काळजी नको करू, आता मी आले हाय ना, आता ना तू तुप्पट चारा खायचा. पारू, दवाखान्यात तुला त्या बेडवर बघून खरंच खूप वाईट वाटत होतं. मला तर ते चित्र पण आठवायला नको वाटतं. आरू बघ, तू नव्हतीस ना तर सगळी बाग सुद्धा सुकून गेली, फुलं सुद्धा कोमेजून गेली अगदी, आणि तुझ्या त्या जास्वंदीने तर मानच टाकली होती बघ. बंगल्यात कायमचीच शांतता असते, पण तू नसतानाची शांतता ही काही वेगळीच होती ग पारू. पारू, आम्ही सगळ्यांनी आणि या बंगल्याने तुला खूप मिस केलं. बरं, चालायचं का आता? हा, चल. वैजू, आता तू भरपूर चारा खायचा. हा, सावकाश. थांब जरा, थांब थांब. बरं. पण ना थांब जरा, आलो. आहा, काय चाललंय तुझं? उठ आधी. काय करतोयस तू? अगं, माझी लक्ष्मी माझ्या घरात परत आली. सावित्री ताई. हो, आता काय? माझी पाय धुतलीच नाहीत. अरे देवा, विसरलोच. नाही, तुझ्या पायाबरोबर तुला अख्खा धुतो नंतर. ये, ये, ये. बघितलं साई, तुझा आशीर्वाद माझ्या बरोबर होता म्हणून मी परत घरी आले. पण तू आता काळजी नको करू. आता मी बा न गनीला सोडून कधीच कुठं बी जाणार नाही, त्यांच्या बरोबरच राहणार. बरं चला, आपण सगळे ना कामावर जाऊया. पारूला जरा आराम करू दे. हा, आराम कर. हा, चल गणी, चल येतो मी. पारू, आराम करा. होय. मामा, येतो मी. ऐक ना, मी जरा जाऊन आले. अगं, आताच दवाखान्यात आली ना? आले म्हणलं ना, लगेच येते. अगं, आदित्य सर, आदित्य सर,
ऐका ना पारू तू तू काय बाहेर का आलीस? आदित्य सर, मला ना देवी आईंना भेटायचं आहे आणि त्यांना भेटून ना त्यांचे आभार मानायचे. पारू पारू तू आत्ताच एका क्रिटिकल सिच्युएशन मधून बाहेर पडलीस. तू घरी जाऊन आराम केला पाहिजे, त्यासाठी आपण इथे आलो आहोत. आणि तुला तुला कळत नाहीये हा? आणि देवी आई पण आराम करते. तू जा घरी जा आणि घरी जाऊन आराम कर. अजिबात दगदग करायची नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा बघू. आदित्य सर, मी एकदम ठणठणीत आहे. पण आपल्या माणसांसाठी कसली आली आहे दगदग? हो, देवी आई माझ्यासाठी माझं सगळं काही आहे आणि त्यांचं कुटुंब हेच तर माझं कुटुंब आहे. तुझ्याशी ना बोलण्यात कोणीच जिंकू शकत नाही. अरे बाप रे, माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. तुझा तुझ्यावर तरी विश्वास आहे का ग? भास्कर, आणि समोर काय चाललंय ना ते बघ. आता बघा तिला कशी चावी देते ते. बघितलंस? किर्लोस्करांच्या होणाऱ्या सुनेपेक्षा या घरातल्या मोलकरणीला जास्त किंमत मिळते. बघ बघ बघ, किर्लोस्कर एम्पायरचा मालक आदित्य किर्लोस्कर एका मोलकरणीला हात धरून खुर्चीत बसवतोय. बाप रे, हाच दिवस बघायला बहुतेक जिवंत राहिले होते मी. राग तर मला पण खूप येतो. घरातल्या इतरांसोबत आता तर सासू मॉम सुद्धा या मोलकरणीच्या पुढे पुढे करतात. काय एवढं हिच्यात? गावाकडची आहे ना ती. म्हणजे गावाकडच्या मुली अशाच असतात अगं. म्हणजे बघा, एखाद्या श्रीमंत घरचा एखादा मुलगा बघायचा आणि त्याला नादाला लावायचं. मग त्यानंतर या घराची मालकीण व्हायचं. ही पारू ना असंच, अगदी असंच स्वप्न बघत इथं आली. सेम टू सेम. माझ्याकडे काय बघतेस? तिथे बघ. तू पण गावाकडूनच आलीस ना? हा, म्हणजे आली आहे मी गावाकडून. माझं ना वाक्यच चुकलं अगं. मला असं म्हणायचं होतं की गावाकडच्या काही मुली अशा असतात. ओ हा, म्हणजे माझ्यासारख्या घरंदाज मुलींची गोष्टच वेगळी आहे. पण या पारूसारख्या मुली आहेत ना, ह्या ठरवून येतात. म्हणजे बघ ना, आता सगळ्यात आधी तिने प्रीतमला, तुझ्या प्रीतमला टार्गेट केलं. मग आता साखरपुडा झाला तर डायरेक्ट मोठ्या भावाला हात घातला. आणि काय आहे ना ग, आमचा आदित्य असा बिचारा भोळा भाबडा आहे, पण ती हुशार आहे. मला ना दिशा, मला तुझी काळजी वाटते अगं. कसं आहे, तू या घरची होणारी सून आहेस. आमचं काय, आमचं तर आता झालं बाई. तू जरा जास्तच बोलते असं नाही वाटत का तुला? वाटतं ना, खूप वाटतंय. कारण मी गावाकडची आहे ना, माझा स्वभावच आहे असा. जास्त बोलायचं पण फायद्याचं बोलायचं, तुझ्या आणि माझ्याही. म्हणून मी तुझ्या फायद्याचंच सांगते. आता जे काही करायचंय ना ते तुला करायचंय, कारण तू या घरची होणारी सून आहेस. ठरव.